13 आणि 14 वर्षाचा मुलगा मला सांगतोय की मला माझी स्पेस पाहिजे, माझ्यामध्ये येऊ नकोस. पालक रिलेटिव्हली फ्री असतात, सो त्यांना वाटतं आता मुलांनी वेळ द्यायला पाहिजे. त्याही वेळेला मुलं हे ऐकून दाखवतात, जेव्हा आम्हाला वेळ हवा होता तेव्हा तुमच्याकडे वेळ नव्हता. बाकी बऱ्याच गोष्टी त्यातनं आपण आज काढल्या, बरेच जोडे हाणले गेले एकमेकांना छान पद्धतीने. म्हणजे त्यामुळे आई वडिलांमधल्या डिफरन्स ऑफ ओपिनियन्सचा फायदा मुलं पटकन उचलतात. किंवा या गोष्टीला कसं डील केलं पाहिजे, की जसं आपण म्हणतो की जेव्हा मोबाईल येतो मुलांकडे, जेव्हा पहिल्यांदा येतो तेव्हा मोबाईल चेक करणं किंवा स्पाय करणं किंवा सतत प्रश्न विचारणं की कुठे होता, काय होता. तर ह्या सगळ्याला म्हणजे तुम्ही ही फिलिंग नाही डिनाय करू शकत की तुम्हाला वाटतं तुमच्या मुलाविषयी प्रेम जे आहे ते, पण हे पण त्याच्यासोबत आहे. तर हे कसं बॅलन्स मेंटेन करायचं. सो माझ्या आई वडिलांना का हा प्रश्न विचारायची ताकद माझ्याकडे आज पण नाहीये आणि तेव्हा पण नव्हती. पण माझ्या मुलांना मी आता काही सांगितलं तर ते प्रश्न विचारतील की मी हे का करायचंय. की ते मध्ये अडकल्यासारखं काही वेळा होतं की मुलांशी मी फ्रेंड आहे पण जुना काहीतरी पगडा मागे आहे, त्यामुळे मी काही गोष्टी तेवढ्या ओपनली विचारू शकणार नाही. तसं होतं. ठराविक एका वयानंतर तुम्ही कंट्रोल नाही करू शकत मुलांना. म्हणजे मी ज्या चुका केल्या त्या त्यांनी करू नये हे वाटणं बरोबर आहे, पण मग हे जर वाटत असेल तर मी केलेल्या चुका मला सांगता यायला पाहिजेत. तुम्ही नाही म्हणताय त्यावेळेला त्यांना कारण द्या, आपण का नाही म्हणतोय, त्या गोष्टीची गरज आहे का आता. की एका पॉइंट नंतर ही रिलेशनशिप 2 वे होते, जशी आधी 1 वे असते की तुम्ही तुमच्या मुलांना एक सर्टन ऍडवाइस देता, मग ते फॉलो करतात. मग मुलांनी पण ही मॅच्युरिटी दाखवणं गरजेचं आहे का पेरेंट्सच्या टुवर्ड्स, जेव्हा ते स्वतःला म्हणतात की आता मी अडल्ट झालोय. नमस्कार, जगण्यातील काहीच्या या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपण गेल्या महिन्यापासून जो एकत्र एपिसोड अनुष्का आणि मी करतो त्या एपिसोडला, मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही सर्वांनी खूप त्याविषयी छान प्रतिक्रिया दिल्या, काही सूचना केल्या आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे एपिसोड आपण आता करणार आहोत. मुख्यतः जेव्हा आपण आपल्या मुलांबरोबर असं काही ऍक्टिव्हिटी करतो, समजा आपण हा एपिसोड आज करत आहोत, त्यामध्ये खूप जणांचा विषय आला की तुम्ही जर वडील आणि मुलगी म्हणून बसताय तर हाच विषय किंवा पालकत्व हा एक नेहमीचा विषय असतो. पालकत्व हा विषय असा असतो की ती दुधारी तलवार असते की कुठल्या बाजूनी बोलायचं आणि कुठल्या बाजूला गप्प बसायचं. आपले अनुभव मुलांवर लादायचे का मुलांचं ऐकून आपण गप्प बसायला शिकायचं, अशा बऱ्याच गोष्टींमध्ये गडबड चालू असते. आपण 30व्या वर्षी पालक झालो आणि आपण 70व्या वर्षी जरी पालक म्हणून असू तरी मुलांना काहीतरी सांगायला हवं ही आपली उर्मी आपल्याला बऱ्याचदा गप्प बसू देत नाही. तर कुठल्या टप्प्यावरती बोलणं कमी करावं, ऐकायला जास्त शिकावं आणि मुलांचंही ऐकून घेऊन आपल्याला त्यातून काही बदल आपल्यात करता येतो का, अशा बऱ्याच गोष्टींना आपण आज हात घालणार आहोत. सोनाली काळे या आपल्याला परिचित आहेत. आपल्या ह्या चॅनलवरती मोबाईलचा वापर कसा करावा ह्यामध्ये आपण अगदी सुरुवातीच्या काळामध्ये एक एपिसोड केला होता आणि त्या एपिसोडला खूप छान लोकांचा, अजूनही लोक आवर्जून तो एपिसोड पाहून कळवतात की हा फार महत्त्वाचा विषय तुम्ही हँडल केलाय. सोनाली मुक्तांगणमध्ये काउन्सिलर म्हणून काम करते, तिथे ती सध्या उपसंचालक आहे आणि मुख्यतः जो विषय असतो म्हणजे तिच्याकडे नॉन सबस्टन्स ॲडिक्शन हा जो विषय आहे, ज्यामध्ये मुख्यतः मुलांशीच जास्त चर्चा करणे, मुलांचंच काउन्सिलिंग करणे हा त्यातला महत्त्वाचा भाग असतो. आणि त्याच अनुषंगाने आज हा विषय बोलताना पालकत्व हा विषय अनुष्का आणि ती नेहमीप्रमाणे जास्त चर्चा करतील. मी मध्यस्थासारखं मध्ये मध्ये जिथे मला वाटेल की काही बोलायचं तेव्हा सुरुवात करूया. तर आजच्या एपिसोडला पण सुरुवात करूया. तर नमस्कार सोनाली, आमच्या जगण्यातील काय मध्ये तुझं पुन्हा एकदा स्वागत. म्हणजे सुरुवातीला म्हणजे आपण आधी हे म्हणूया की ॲडल्टिंग ज्याला आपण म्हणतो की आपण म्हणू की आपण 18 वर्षाचे झाल्यानंतर सो कॉल्ड आपण म्हणतो की आता ॲडल्ट झालो आहे वयाने. तर त्या काइंड ऑफ स्टेजमध्ये एक अशी स्टेज येते प्रत्येक पेरेंट आणि मुलाच्या लाईफमध्ये की तेव्हा असं होतं की आता मुलं ॲडल्ट झालेत की किती बोललं पाहिजे, नाही बोललं पाहिजे, लेट गो केलं पाहिजे. तर हीच आपली मुख्य आजची चर्चा असेल. तर जेव्हा आपण पेरेंटिंग म्हणतो तेव्हा सगळ्यात आधी आपल्या डोक्यात येतं फ्रीडम, इंडिव्हिज्युअलिटी, हे सगळे आता खूप शब्द वापरले जातात. तर ह्या वयामध्ये जेव्हा कुठलंही मूल असतं तेव्हा पेरेंट आणि मुलांनी या दोन्ही लोकांनी इंडिव्हिज्युअलिटी, फ्रीडम ह्या गोष्टी सगळ्या कशा हँडल केल्या पाहिजेत. आपण ना आज पालकत्वाविषयी बोलतोय, तर मला असं वाटतं सगळ्यात आधी आपल्याकडे मी पेरेंट होणार आहे किंवा आता कोणी नवीन पेरेंट होणार आहे म्हटल्यावरती पहिली प्रतिक्रिया आजूबाजूच्या लोकांची काय असते, प्रमोशन झालं,
आता तुमचं म्हणजे नवरा बायको या रिलेशनवरनं प्रमोशन झालं आई वडील, किंवा आई वडिलांचं प्रमोशन झालं आजी आजोबा. सो ती म्हणजे पहिल्यांदा डोक्यात काय येतं तर प्रमोशन म्हणजे हायरार्की असते, बरोबर, किंवा एक अथॉरिटी आली आता आई म्हणून किंवा वडील म्हणून किंवा आजी म्हणून आजोबा म्हणून. सो ती जी हायरार्की आणि अथॉरिटी आहे ना, तिथनंच खरं तर मला स्वतःला असं वाटतं की आपण पालकत्व वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागतो, की तिथे कुठे अथॉरिटी नाहीच आहे खरं तर, उलट आपल्याला काहीतरी वेगळं मिळतंय. आणि जिथे अथॉरिटी असते तिथे आपण म्हणतो जबाबदारी येते. सो जबाबदारी म्हटलं की जबाबदारीचं ओझं वाटायला लागतं. मग पालकत्वाचं आपल्याला ओझं वाटतं का? तर ते ओझं जर वाटलं तर पालकत्व छान होऊच शकत नाही, कारण आपण त्या ओझ्याच्या अनुषंगाने त्या सगळ्या रिलेशनशिपकडे बघतो. हे माझं स्वतःचं खूप मनापासून मत असं आहे की आपण पालक होतो म्हणजे आपल्या आयुष्यात एक नवीन टप्पा सुरू झाला, एक नवीन काहीतरी आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. या दृष्टिकोनाने समजा पालकत्वाकडे बघितलं तर आपण जास्त क्रिएटिव्ह होतो. आणि प्रत्येक पालकाला क्रिएटिव्ह होणं हे खूप गरजेचं असतं. म्हणजे आता तू म्हणालीस तसं की इंडिव्हिज्युअलिटी, फ्रीडम या सगळ्या गोष्टी कशा हाताळायच्या. आपण क्रिएटिव्ह असलो तर त्या त्या वेळेला ती गोष्ट कशी हाताळायची हे आपल्याला पटकन लक्षात येतं. म्हणजे आता आपण म्हणतोय अडल्ट, ओके, किंवा आता सध्या मुलांचा जो ऍडोलेसंट हा भाग आपण म्हणतो तो खरं तर चाइल्ड डेव्हलपमेंटच्या हिशोबाने कुठेतरी 14-15व्या वर्षी सुरू होतो, किंवा टीनेज ज्याला आपण म्हणतो. पण आता ते खूप लवकर आले, म्हणजे प्रीटीन मध्येच टीनेज सुरू होतं मुलांचं. त्यांचे ओपिनियन्स असतात किंवा त्यांना जे मिळालेलं एक्सपोजर आहे त्यातनं त्यांना असं वाटतं की मला माझी स्पेस पाहिजे, ज्याला फ्रीडम आपण म्हणतो, की मला माझी स्पेस पाहिजे. मग ती स्पेस म्हणजे काय असते, किंवा पालकांना हे घेणं सुद्धा खूप कठीण जातं की 13 आणि 14 वर्षाचा मुलगा मला सांगतोय की मला माझी स्पेस पाहिजे, माझ्यामध्ये येऊ नकोस. पण मला असं वाटतं की लहानपणी आम्ही हे अनुभवलेलं आहे की आम्हालाही असं वाटायचं ना की नाही आता मला जरा माझा वेळ पाहिजे. कदाचित तेव्हा आम्ही व्होकल होत नव्हतो कारण ती अपॉर्च्युनिटी मिळाली नसेल कदाचित त्यावेळेला. आताच्या मुलांना ती मिळतीये किंवा ते बोलू शकतात. तर मला असं वाटतं की पालकांनी ते समजून घेणं गरजेचं आहे की त्यांना स्पेस पाहिजे म्हणजे काय पाहिजे. किंवा माझ्या 13-14 वर्षाच्या मुलाला जेव्हा मी एखादी गोष्ट देतीये त्यावेळेला ती देत असताना त्याला काय प्रिकॉशन घ्यायच्या, काय नाही घ्यायच्या, ती गोष्ट कशी वापरायची, या सगळ्या दृष्टिकोनातून मी त्याला शिकवलं तर मला त्याला स्पेस पण देता येते. आपण मुलांना वॉच करत राहतो प्रत्येक वेळेला, काय करायचंय काय नाही, बरोबर करतायत ना, चुकत नाहीयेत ना, कारण माझी जबाबदारी आहे. परत तिथे ती जबाबदारी येते, ते नातं जबाबदारीचं होतं. म्हणून कदाचित ती इंडिव्हिज्युअलिटी आणि तो फ्रीडम त्यांना दोघांनाही पाळता येत नाही फारसा. किंवा आपण आपण असं म्हणतो की त्या थ्रू ते कुठेतरी तुम्ही जसं हायरार्की विषयी म्हणला तसं कंट्रोल करायला बघतात त्या गोष्टीला, की प्रत्येकच गोष्ट म्हणजे आम्हाला समजलीच पाहिजे किंवा असं, कारण ती अथॉरिटी येते ना, त्याच्यामुळे मला कळलंच पाहिजे. पण आता आपण जसं तुम्ही जनरेशन गॅप विषयी बोलला असं की तेव्हा तुम्हाला ही गोष्ट वाटत होते पण ती वोकल तुम्हाला होता येत नव्हतं. बट आत्ता आपण असं बघतो की सगळे जे नवीन पेरेंट्स आता होत आहेत ते खूप असं ओव्हर अवेअर असल्यासारखं एक थिंग आहे की सगळेच मुलं झाले की ते पेरेंटिंग च्या सेमिनार्स, लेक्चर्स, असं ते एक वाईट गोष्ट नसेल. पण कधी कधी ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक मेकॅनिकल अप्रोच होऊन जातो का या सगळ्यामुळे? कसं असतं ना, अवेअरनेस असणं खूप चांगलं आहे. पण त्या अवेअरनेसचा आपण उपयोग कसा करून घेतो. म्हणजे पेरेंटिंग वर्कशॉप्स खरंच खूप छान असतात. म्हणजे मी जेव्हा पेरेंट झाले 23 वर्षापूर्वी तेव्हा सुद्धा मी वर्कशॉप केला होता. पण त्या वर्कशॉपमधनं मला काय घ्यायचंय हे मला कळलं पाहिजे. आणि माझं मूल किंवा प्रत्येक मूल हे वेगळं असणार आहे. सो त्या पेरेंटिंग वर्कशॉपमध्ये शिकवलेली प्रत्येक गोष्ट माझ्या मुलाला उपयोगी पडेल असं नाहीये. सो मला ते फिल्टर करता आलं पाहिजे. म्हणून मी म्हटलं ना की ती क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. तिथे एखादी सांगितलेली गोष्ट, म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा मी अटेंड केलेला ना तेव्हा त्यांनी इथे पुण्यातच एक शाळा सांगितली होती की जिथे 6 महिन्यापासून डे केअर असतं मुलांचं आणि 10 ते साधारण 8 ते 10 वर्षाच्या महिन्यांच्या मुलाला त्यांनी असे भिंतीवरती चित्र काढून ठेवली होती सगळ्या स्टार्सचे आणि ग्रहांचे. आणि ते मूल त्याला नेपच्यून कुठे आहे की तो तिथे जाऊन बोट दाखवायचा, किंवा त्याला विचारलं सॅटर्न कुठे आहे की तो तिथे जाऊन बोट दाखवायचा.
मग हे खूप छान आहे, म्हणजे ह्याच्या चुकीचं काहीच नाहीये प्रॅक्टिकली. पण मग माझ्या मुलाला मला त्या सगळ्या प्रोसेसमध्ये घालायचंय का, हा पहिला थॉट माझा असला पाहिजे. आणि असेल तर मग मला ते फॉलो करायचं. किंवा तिथे ते मुलाला स्विमिंग करायला शिकवतात, 6 महिन्याचं झालं की ते पाण्यामध्ये मुलाला ठेवतात, मग ते त्यांच्या काय प्रिकॉशन्स घेऊन करत असतील. पण मग मला त्या प्रोसेसमध्ये मुलाला टाकायचंय का, वय वर्ष 6 आणि 8 महिन्यापासून मला त्याला अशा पद्धतीने शिकवायचंय का. सो पेरेंटिंग वर्कशॉप मधनं मला काय घ्यायचंय हे मला फिल्टर आउट करता आलं पाहिजे. कदाचित मला हवंय, मला माझ्या मुलाला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत, पण त्यांनी त्या जाऊन दाखवल्या पाहिजेत ही माझी इच्छा नाहीये. मग त्या मला फक्त फीड करायच्या आहेत ना, मला फक्त त्याला गोष्टी रूपातनं सांगायच्या आहेत किंवा मला वेगळ्या पद्धतीने त्याच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. पोचवणं काम माझं आहे, घेणं न घेणं किंवा तो किती घेऊ शकतो हे मला ओव्हर द पिरियड ऑफ टाइम कळणार आहे. त्यामुळे अवेअरनेस असणं केव्हाही चांगलं आहे, फक्त त्याचा वापर कसा करायचा आणि तो योग्य पद्धतीने कुठे कुठे करता आला पाहिजे, हा अवेअरनेस पण पालकांना आला पाहिजे. बरोबर. कधी कधी असं होतं की मुलं कन्फ्यूज होतात जेव्हा दोन्ही पेरेंट्स, आई आणि वडील, त्यांना 2 वेगळ्या गोष्टी इनकॉर्पोरेट करायला प्रयत्न करतात. तर ह्या सगळ्यामध्ये कसं कोऑर्डिनेशन मेंटेन केलं पाहिजे? आपण सुरुवातीला म्हटलं ना की इंडिव्हिज्युअलिटी आणि फ्रीडम, प्रत्येकाला माझं मत मांडण्याचं फ्रीडम आहे आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअलचे ओपिनियन्स हे वेगवेगळे असणार आहेत. सो ते आई वडील असू देत किंवा 2 मित्रमैत्रिणी असतील, नाही तर अजून कोणी असतील. सो आम्ही नेहमी ना पालकांना सांगताना असं सांगतो की तुमचे डिफरन्स ऑफ ओपिनियन असणारच आहे. तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा आहे किंवा तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्या पाल्यापर्यंत, मुलापर्यंत पोचवायची आहे, तर त्याचं आधी तुम्ही डिस्कशन करा. तुम्ही कुठेतरी एका पेजवर येणं गरजेचं आहे. तुम्ही त्या गोष्टीसाठी 3-4 ऑप्शन्स डिसाईड करा आणि मग ती तुमच्या मुलांपुढे पुट फोर्थ करा. सो दॅट त्या मुलाला लक्षात येतं की आपले आई वडील दे आर ऑन द सेम पेज. त्यामुळे आपल्याला तिथे, कारण मुलं खूप हुशार असतात लहानपणापासून, म्हणजे आपण घरात बघितलं तर आजी काय देणार आहे, आजी असेल त्यावेळेला रडल्यावर मला काय मिळणार आहे, आई जे देत नाही ते, हे मुलांना पटकन कळतं. त्यामुळे आई वडिलांमधल्या डिफरन्स ऑफ ओपिनियन्सचा फायदा मुलं पटकन उचलतात. साधारण 13-14 वर्षांची मुलं तर हे खूप छान करतात आणि हे आमच्या काउन्सिलिंग सेशनमध्ये मुलं सांगतात, मी असं केलं का केलं, कारण मला माहितीये बाबा देणार आहे आई नाही म्हटल्यावरती, किंवा बाबा नाही म्हटला तर आईकडे काय सांगायचं हेही मला माहितीये. त्याच्यामुळे आपलं मत वेगळं असणं ह्याच्यात चुकीचं काही नाहीये, पण मग त्याचा मध्य कसा काढायचा आणि ते मुलांसमोर मांडताना कसं मांडायचं, ह्या 2 गोष्टींचा समजा आपण थोडासा विचार केला तर कदाचित मुलांपर्यंत ते पोचताना व्यवस्थित पोचेल आणि मुलांना ते घेता पण चांगलं येतं. कारण तुम्ही आता जे म्हणला की असं समजलं जातं की ह्याला काहीच कळत नाही किंवा हिला काहीच कळत नाही. सो ऍक्च्युली त्या मुलांना म्हणजे तेवढं कळत असतं, म्हणजे की काय त्यांच्याबद्दल बोललं जातंय काय, आणि 5-6 वर्षाच्या वयापासून कळत असतं. आणि आपण तर आता म्हणजे 13च्या पुढची मुलं म्हणतोय, सो त्यांना व्यवस्थित कळत आणि त्यांना आपल्याला काय हवंय हेही कळत असतं. म्हणून मी म्हटलं ना की आपण निर्णय देण्यापेक्षा त्यांना डिसिजन घेऊ देत ना, तुम्ही त्यांना ऑप्शन्स द्या की हे 4-5 ऑप्शन आहेत, तुम्हाला काय हवं ते तुम्ही पिकअप करा आणि त्याचे प्रोज अँड कॉन्स ऑफकोर्स. मग तुम्ही जे डिसिजन घेताय त्याची जबाबदारी पण तुम्हाला घेता आली पाहिजे. पण शेवटी असं आहे की हे डिनाय नाही करता येत की ह्या रिलेशनशिपमध्ये प्रत्येक पेरेंटला असं वाटतं की आपल्या मुलाचं म्हणजे चांगलं व्हावं वगैरे. तर मग त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की सगळी इन्फॉर्मेशन कळल्यावरच आपण ह्या गोष्टीला मेक शुअर करू शकतो की त्यांचं चांगलं चाललंय किंवा नाही चाललंय. बट कुठेतरी जसं इंडिव्हिज्युअलिटी म्हणलो आपण, ती गोष्ट मध्ये येते त्याच्या. तर मग ह्या गोष्टीला कसं कंट्रोल केलं पाहिजे किंवा ह्या गोष्टीला कसं डील केलं पाहिजे, की जसं आपण म्हणतो की जेव्हा मोबाईल येतो मुलांकडे, जेव्हा पहिल्यांदा येतो तेव्हा मोबाईल चेक करणं किंवा स्पाय करणं किंवा सतत प्रश्न विचारणं की कुठे होता, काय होता. तर ह्या सगळ्याला म्हणजे तुम्ही ही फिलिंग नाही डिनाय करू शकत की तुम्हाला वाटतं तुमच्या मुलाविषयी प्रेम जे आहे ते, पण हे पण त्याच्यासोबत आहे. तर हे कसं बॅलन्स मेंटेन करायचं? काय होतंय ना, थोडंसं कन्फ्युजन, म्हणजे माझ्या पिढीपासून हे सुरू झालेलं कन्फ्युजन आहे की माझ्या आई वडिलांनी मला वाढवताना प्रेम होतं, आदर होता आणि धाक पण होता. सो माझ्या आई वडिलांना का हा प्रश्न विचारायची ताकद माझ्याकडे आज पण नाहीये आणि तेव्हा पण नव्हती. पण माझ्या मुलांना मी आता काही सांगितलं तर ते प्रश्न विचारतील की मी हे का करायचंय,
आता त्यांना हा प्रश्न विचारायचं फ्रीडम मी दिलंय ना लहानपणापासून, कारण मी प्रत्येक गोष्ट त्यांना रिझन आउट करत गेले. आणि कुठेतरी आमच्या पिढीपासून असं आम्ही कुठेतरी एक डोक्यात कल्पना होती की आपल्याला आपल्या मुलांचं मित्र किंवा मैत्रीण होता आलं पाहिजे, आणि म्हणून मग आपल्याला ते फ्रीडम पण देता आलं पाहिजे. पण ऍट द सेम टाइम कुठेतरी ते जुनं पालकत्व किंवा ती पद्धत पण डोक्यात होती. सो ती बॉर्डर लाईन किंवा ती जी थिन लाईन आहे ना, ती मेंटेन करता आली पाहिजे आपल्याला पालक म्हणून, की मी पालक आहे, ठीक आहे, मला माझ्या मुलाचं मित्र किंवा मैत्रीण व्हायचंय, पण कुठच्या लेवलपर्यंत. ती थिन लाईन जर मला मेंटेन करता आली तर माझं कम्युनिकेशन चांगलं राहतं माझ्या मुलाबरोबर. आता तू जसं म्हणालीस की पालक म्हणून प्रेम आहे, काळजी आहे, सो मला प्रत्येक गोष्ट त्याची माहिती पाहिजे. जर प्रेम आहे, काळजी आहे, त्याच्याबरोबर जर विश्वास असेल तर मला का प्रत्येक गोष्ट माहिती पाहिजे? माझा विश्वास माझ्या पाल्यावरती जर असेल, मुलावरती जर असेल, तर मला माहिती पाहिजे की माझं मूल एक तर वाईट काही करणार नाहीये. पालकांचं ऑब्झर्वेशन खूप छान असतं. म्हणजे ना मुलं जेव्हा रात्री 11 वाजता 11:30 वाजता घरी येतात, अर्थात जेव्हा ती अडल्ट होतात नॅचरली, किंवा एक 16-17 वर्षाची झालेली असतात, त्यावेळेला दार उघडल्यानंतर प्रत्येक आई किंवा प्रत्येक वडील आधी डोळे मग वास हे सगळं बघत असतात. सो आपलं ऑब्झर्वेशन आहे ना चांगलं. आणि मला शंका आली तर मला ती डायरेक्टली विचारता आली पाहिजे. आपण काय करतो, आपण जसं तू म्हणलीस आपण स्पाय करायला जातो, त्यापेक्षा डायरेक्ट कम्युनिकेशन ठेवा. आणि डायरेक्ट कम्युनिकेशन केव्हा होतं? जेव्हा विश्वास असेल एकमेकांचा, कम्युनिकेशन ओपन असेल प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे आता आपण म्हणतो की लहानपणापासून गुड टच बॅड टच शिकवा, किंवा मुलांना सगळ्या गोष्टींविषयी माहिती द्या, किंवा आता नवीन एक सध्या आम्ही हे बघतोय ते जेंडरच्या बाबतीमध्ये आहे. सो ह्या सगळ्या बाबतीत जेव्हा तुम्ही मुलांशी ओपनली डिस्कस करता तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही त्यांच्याबरोबर तितक्या मोकळेपणे बोलू शकता, किंवा ते तुम्हाला मोकळेपणे येऊन सांगू शकतात. सो हा संवाद जर असेल ना तर माझ्या मते स्पाय करण्याची गरज नाही पडत. पण हा म्हणजे एक जबाबदारी आहे का? हो आहे. काळजी असते का? नक्कीच असते. पण ठराविक एका वयानंतर तुम्ही कंट्रोल नाही करू शकत मुलांना. म्हणजे माझ्या मते तर कधीच कंट्रोल करू नये. पण लहानपणी काही काही वेळेला असं असतं की नाही, आपल्याला ठरवायला लागतं की त्यांनी हे नाही करायचं. सो तिथे ते डिसिजन देणं गरजेचं आहे. पण ठराविक एका वयानंतर तुम्हाला ते डिस्कस करून त्यांच्यापर्यंत पोहोचवणं एवढंच तुम्ही करू शकता. किंवा मध्ये आता मला तसं वाटलं की जसं तू म्हणली की आपल्या पिढीचे जे पालक आहेत की ते मध्ये अडकल्यासारखं काही वेळा होतं की मुलांशी मी फ्रेंड आहे पण जुना काहीतरी पगडा मागे आहे, त्यामुळे मी काही गोष्टी तेवढ्या ओपनली विचारू शकणार नाही. तसं होतं का? होतं ना. आणि कधी कधी मुलं पटकन जर बोलली ना, मला कसं काय उलट बोलू शकला, पण मी जर तेवढं फ्रेंडली वागतीये तर मग ते उलट बोलणं होतच नाही ना, ते त्यांनी मांडलेलं ओपिनियन आहे. आणि मुलांचा संवाद किंवा मुलांच्या रिॲक्शन्स किंवा रिस्पॉन्सेस हे आपल्या बोलण्यावरती पण अवलंबून असतात. म्हणजे मला एखादी गोष्ट आवडत नाहीये ही मला जर सटली त्याला सांगता आली किंवा योग्य पद्धतीत सांगता आली तर ते उलट बोलणं किंवा ती रिॲक्शन येण्याचे चान्सेस कमी होतात. नसतीलच अशातला भाग नाहीये, पण ते चान्सेस कमी होतात. त्यामुळे ते जे एक कुठेतरी अडकले पण आहे ना की मी माझ्या आईवडिलांचं कसं ऐकत होते किंवा मला कसा त्यांचा धाक होता, माझ्या मुलांना आज धाकच नाही. किंवा बऱ्याच वेळेला म्हणजे असे आमच्या वयाचे आपल्या वयाचे जे पेरेंट्स आहेत ते म्हणतात मुलांना धाक कसला, आता आम्हालाच मुलांचा धाक आहे. सो हे खूप कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट्स आहेत ना. सो त्याच्यातनं तुमचं रिलेशन काय आहे, म्हणजे नक्की पालक मूल हे रिलेशन आहे, फ्रेंडशिप रिलेशन आहे का, तुम्ही त्या नात्याकडे कसं बघता हे खूप व्यवस्थित समजतं समोरच्या माणसाला जेव्हा तुम्ही असे स्टेटमेंट्स पास करता त्यावेळेला. त्याच्यामुळे ते अडकले पण काढायचं असेल तर मला तो धाक देण्यापेक्षा आदरयुक्त प्रेम देता आलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. की मुलांना आदर पण वाटला पाहिजे तुमचा, ऍट द सेम टाइम त्यांना मोकळेपणी सांगता आलं पाहिजे की इथे इथे तुम्ही चुकताय. किंवा हा पण एक जो पॅटर्न असतो की आपल्याला जे मुलाला बोलायचे ते आपण समोर न बोलता कोणीतरी आल्यावर त्या माणसाला लेकी बोले सुने लागे जो प्रकार असतो तो जनरली होतो का? मग ते मुलांना जास्त ते इन्सल्टिंग होतं की मला एकट्याला असताना का नाही सांगितलं. बरोबर. आणि ते का होतं, कारण वारंवार समजा आपण मुलांच्या चुकाच काढत असलो तर आपल्यालाही कळतं ना की आता मी सांगितलं तर समोरची व्यक्ती चिडणार आहे, त्यापेक्षा हे लेकी बोले सुने लागे चांगलं आहे, हे वापरून बघूयात. पण त्याचा फारसा उपयोग मला नाही वाटत होत असेल.
किंवा अजून एक फॅक्टर असतो या सगळ्या स्पाईंग किंवा ह्याच्यामध्ये, की जे माझ्या वयात मी चुका केल्या त्या नाही घडल्या पाहिजेत. तर ह्याच्यामध्ये किती लॉजिक आहे असं ह्या व्हॅल्यूला स्वतःच्या किडला पास करणे? म्हणजे मी ज्या चुका केल्या त्या त्यांनी करू नये हे वाटणं बरोबर आहे, पण मग हे जर वाटत असेल तर मी केलेल्या चुका मला सांगता यायला पाहिजेत. पालक म्हणून मी माझ्या वयात कोणत्या चुका केल्या आणि त्या तू कशा करू नकोस हे मला ओपनली सांगता येणार आहे का? जर सांगता येणार असेल तर 100% सांगावं, कारण त्यांच्याही लक्षात येतं की अरे हे वय आहे, चुका होऊ शकतात. माझ्या आई वडिलांच्या पण झाल्या, पण त्यांनी त्या मला सांगितल्या का, तर माझ्याकडनं होऊ नये म्हणून. आणि याचा एक उपयोग असा होतो ना की त्यांच्याकडनं काही चुकीचं घडलं तर ते येऊन तुम्हाला सांगतात, कारण मी केलेली चूक मी एक्सेप्ट केली आहे ना, मी सांगितली तिथपर्यंत, त्यामुळे काहीच हरकत नाही. फक्त ते कुठेतरी मग जसं तुम्ही म्हणला की त्या मुलांकडून पण आपण सांगितल्यानंतरही चुका घडू शकतात, हे पण कन्सिडर करणं इम्पॉर्टंट आहे. नाहीतर ते चुका करणारच नाहीत आणि किंवा खूप जास्त होल्ड बॅक करतील प्रत्येक सिच्युएशनला की हे माझ्या आई वडिलांसारखं नाही झालं पाहिजे हा विचार करण्याच्या नादात. सो म्हणून म्हणजे मी जे पहिलं वाक्य ना की क्रिएटिव्हिटी, आपल्याला आपलं मूल माहिती असतं. मला जर माहितीये की माझा मुलगा किंवा मुलगी घाबरट आहे आणि मी हे काहीतरी सांगितल्यानंतर ती प्रत्येक वेळेला स्वतःला मागे खेचणार आहे, तर मी ते सांगायचं कशा पद्धतीने जेणेकरून तिला ते योग्य पद्धतीने घेता आलं पाहिजे, ही क्रिएटिव्हिटी माझ्याकडे पाहिजे. पण म्हणून प्रत्येक मूल वेगळं आहे, माझ्याच 2 मुलांमध्ये वेगवेगळी मुलं असणारच आहेत. एखादं खूप आउटगोईंग असेल, एखादं खूप स्वतःशी जपून वागणारं असेल किंवा खूप कॉशियस असेल, तर दोघांनाही ती गोष्ट सांगताना मला वेगवेगळ्या पद्धतीनेच सांगायला लागणार आहे. सो ती क्रिएटिव्हिटी माझ्यात असेल ना, तर मग मला तू म्हणलीस तसा ऍक्सेप्टन्स पण आहे की मी सांगतेय, पण म्हणून त्याच्याकडनं चूक होणार नाही असं नाही, पण चान्सेस कमी होतील, कारण ते बॅक ऑफ द माइंड कुठेतरी आहे. मी पुढचा प्रश्न तोच विचारणार होते की जेव्हा 2 किड्स असतात किंवा मोर दॅन 1 किड असतं, तेव्हा त्या किड्सचं पण एकमेकांशी असलेलं रिलेशनशिप प्लस त्या पेरेंट्सचं असलेलं दोघांचे रिलेशनशिप, आणि कधी कधी असं होतं की खूप अपोजिट नेचरचे किड्स असतात. कधी एक खूप शांत असते, खूप रिबेलियस असतो, मग त्या रिबेलियसला जबरदस्ती शांत करण्याचा प्रयत्न केला जातो. सो हे कसं सगळं वर्कआउट होतं? लेकी बोले मला जे ऐकवायचे ते तुला सांगते. आणि म्हणजे यावरून मला असं पॉइंट आठवला की या रिलेशनशिपच्या बियॉन्ड आपण असं कधी कधी म्हणतो की तुमचं एक फेवरेट किड असतं, एक फेवरेट पेरेंट असतं, तर असं काही असतं का? असं नसतं. असं कुठचेच पेरेंट नाही करणार असं ना, म्हणजे की हे माझं लाडकं मुलं आहे आणि हे माझं दोडकं मुलं आहे. पर्सन जसं आपण म्हणतो की असं होऊ शकतं. काही क्वालिटीज असू शकतात की या मुलामधल्या ना या क्वालिटीज मला जास्त आवडतात, की ज्या कदाचित दुसऱ्या मुलामध्ये आल्या तर मला आवडतील, पण म्हणून ते मूल वेगळं किंवा ते मूल आवडत नाही असं नाही होणार. म्हणजे आम्ही नेहमी सायकोलॉजीमध्ये म्हणतो की माणूस खराब नसतो, माणसामधल्या गोष्टी, स्वभावातल्या गोष्टी या वरती खालती असू शकतात, पण अख्खं माणूसच खराब आहे किंवा चुकीचं आहे असं नाही होऊ शकत. त्यामुळे आई म्हणून आपण जसं एक्सप्लेन करतो किंवा आपण जे कन्वे करतो हे खूप महत्वाचं असतं. मला माझ्या या मुलामधली ही गोष्ट आवडते किंवा या मुलामधली ही गोष्ट आवडत नाही हे खूप क्लिअरली मेन्शन केलं पाहिजे. तू असं वागतोस ना मग मला आवडत नाही हे, आणि तुझ्या वागण्यातली ही गोष्ट मला खटकते, ह्या 2 गोष्टींमध्ये खूप फरक आहे ना, हे मांडण्यामध्ये खूप फरक आहे. मग त्या व्यक्तीला पण लक्षात येतं, लहान आहे का मोठी आहे ह्यानी फरक नाही पडत. त्या व्यक्तीला पण लक्षात येतं की अरे मला नाही नाव ठेवलंय, माझ्या वागण्याला नाव ठेवलंय, मी व्यवस्थित आहे, मला हे वागणं फक्त बदलायला पाहिजे. आणि मग त्या बदलाची तयारी पण असते त्यावेळेला. मग तो रिबेलियसनेस किंवा उलट बोलणं किंवा आता मी ऐकणारच नाही हे होत नाही मग तिकडे. ते आपण जसं बोलतो की क्रिटिसाइज द बिहेवियर नॉट द पर्सन. सो रिबेलच्या एका फॅक्टर बद्दल आपण चर्चा केली की किड्समध्ये कंपॅरिझन किंवा ह्यामुळे होऊ शकतं. बाकी काही असे रिझन्स असतात का ज्याच्यामुळे मुलं रिबेल करायला लागतात? मला माझ्या प्रॅक्टिसमध्ये दिसलेलं एक हे सांगते मी की जेव्हा पालक घेऊन येतात ना मुलांना की आता ऐकतच नाहीये किंवा स्वतःच म्हणणं खरं करतो किंवा खूपच चिडचिड करतो नाही म्हटलं एखाद्या गोष्टीला, तर जेव्हा मी हिस्ट्री घेतो ना तेव्हा ते असं सांगतात की जवळजवळ 8-10 वर्षाचा होईपर्यंत ना खूप ओबेडियंट होता,
कुठचीच गोष्ट ऐकायचा नाही असं नाही, जे आम्ही सांगू ते करायचा. मग कपडे काय घालायचे, हॉटेलमध्ये गेल्यावर काय खायचं, फिरायला कुठे जायचं, हे सगळं आईवडिलांनी सांगितलेलं तो ऐकायचा. पण आता काय झालंय माहिती नाही आणि तो कुठचीच गोष्ट ऐकत नाही. म्हणजे ना लहानपणी जरी मला वाटत होतं की मला हे नाही करायचंय, तरी मी ऐकत होते का माझ्या आईने सांगितले आणि मला ऐकायला पाहिजे, किंवा ती सांगण्याची एक अथॉरिटी, सांगण्याची एक पद्धत तशी होती. आणि जेव्हा मुलं 13-14 वर्षाची होतात, एक इंटरनल हार्मोनल चेंजेस पण होत असतात. ऍट द सेम टाइम एक्सपोजर असतं. माझ्या मित्रमैत्रिणींना काय मिळतं त्यांच्या घरी, किंवा शाळेतनं मिळणाऱ्या गोष्टी, किंवा आता इंटरनेटवरनं मिळणारं एक्सपोजर, ह्याच्यामुळे त्यांची मतं तयार झालेली असतात. आणि मग मित्रांमुळे म्हणा किंवा एक वेगळ्या एक्सपोजरमुळे म्हणा, मला माझं मत मांडता यायला लागतं. मग आता ते मांडता येत आहे तर ते मी मांडणार. आणि मग ते मांडण्याची योग्य पद्धत मला माहिती नाहीये ना. मग मला फक्त एवढंच माहिती आहे, आईने हे कर म्हटलं की मी नाही म्हणणार. आतापर्यंत मी ऐकलं, आता बास. मग आता ह्याला ओडीडी का, आता काय होतं ना, पालकांना बऱ्याचशा टर्म्स पण माहिती झाल्यात सायकोलॉजी मधल्या. मग ओडीडीच आहे का, म्हणजे अपोजिशनल हे म्हणतो आपण ज्याला, की प्रत्येक गोष्ट नाही म्हटलं आपण, कर म्हटलं की ते नाहीच म्हणणार. त्याच्यामुळे तो मग त्याला काहीतरी तो त्रास झालाय बहुतेक तरी, मग त्याला बायपोलर आहे का, मग त्याला एन्झायटी आहे का. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना पेरेंट्सची एन्झायटी पण वाढायला लागते, की आता हे जर सुरू झालं तर मग आता हे कायमचं मागे लागेल. सो त्याच्या आधी काय करायला पाहिजे. पण मला बदलायला पाहिजे का, किंवा मी काही प्रयत्न करायला पाहिजेत का, हा कदाचित कुठेतरी फॅक्टर कमी पडतो. कारण म्हणजे मला असं नाही वाटत की मला बदलायचं नाहीये म्हणून पालक करतात, पण कुठेतरी तो पगडा असतो ना, मी पालक आहे, मला माहितीये, मला कळतंय. मला माझ्या आईवडिलांनी कुठे, आम्हाला कुठे एवढं फ्रीडम होतं, पण आम्ही घडलो ना व्यवस्थित. मग कशाला मुलांना फ्रीडम पाहिजे. मग ते कसे असे रिबेलियस होतात, त्यांना नाही ऐकता आलं पाहिजे. पण मी जर लहानपणापासून कधी त्यांना नाही म्हणायची वेळच आणलेली नाहीये. मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट माझ्या मुलांनी ऐकली, त्यामुळे मला नाही म्हणायची वेळच आली नाही. किंवा उलट असतं की प्रत्येक गोष्ट लहानपणी मागितली आणि मिळाली, आणि आता एका लेवलला जाऊन मला नाही म्हणायची वेळ येते, तिथे समोरची व्यक्ती नाही घेऊ शकत नाही. माझी मुलं लहान होती ना, तेव्हा त्यांच्या शाळेच्या आय गेस माझा मुलगा पहिलीत असताना, म्हणजे जवळजवळ आता 22-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा त्यांच्या प्रिन्सिपलनी सांगितलेली एक गोष्ट आम्ही खूप डोक्यात ठेवली होती. त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की मुलांना नाही ऐकायला शिकवा. मुलांना नाही, पालकांनी नाही म्हणणं आणि मुलांनी ते घेणं हे खूप गरजेचं आहे कोणत्याही वयामध्ये. म्हणजे तुम्ही मुलांना बाहेर फिरायला घेऊन जाता, एखाद्या गोष्टीवरती बोट ठेवल्यावर नॉर्मली पालकांचं कसं असतं ना, मला नाही मिळालं ना लहानपणी, मला माझ्या मुलाला देता आलं पाहिजे, मग तो जे मागतोय ते मी देणार आहे. त्याच्यामुळे त्यांना नाही हे ऐकायची सवय नसते. किंवा अजून एक त्यांनी आम्हाला गोष्ट तेव्हा सांगितली की मुलांना बजेटिंग सांगा. तुम्ही नाही म्हणताय त्यावेळेला त्यांना कारण द्या, आपण का नाही म्हणतोय, त्या गोष्टीची गरज आहे का आत्ता, किंवा खरंच हवी असेल तुला तर आत्ता नाही मला परवडणार आहे, मला परवडत नाहीये, हे पण मुलांना कळलं पाहिजे. म्हणजे आपण जे म्हणतो ना की कर्ज काढून लग्न करतात, कुठेतरी ते एक हे असतं ना की नाही मी सगळं केलं पाहिजे, पण मला जे परवडतंय तेच मी करू शकणार आहे, हे पण त्या मुलापर्यंत त्या वयामध्ये पोचवता आलं पाहिजे योग्य पद्धतीने, जेणेकरून तो पुढे येणारा रिबेलियसनेस आपण टाळू शकतो. नाही तर असं वाटतं की काहीतरी लपवलं जात आहे आपल्यापासून आणि मग एक डिस्टन्स क्रिएट होतो. नाही म्हणण्याचा एक विषय ना, मी एक फार मजेशीर प्रकार ऐकला होता. मी पॉझिटिव्ह थिंकिंग करतो, मी कोणालाच कशाला नाही म्हणत नाही, हा एक विचित्र प्रकार मी एकेकडे ऐकला होता. बरोबर, आणि हे पॉझिटिव्ह थिंकिंग नाही असू शकत ना. कोणी कशाला तुम्ही हो म्हणणार असं. आणि दुसरा विषय असा होता की आपण बोलताना जाणवलं की हे आपल्याला मुलं नाही म्हणायला जेव्हा शिकतात, तर हा पेरेंटिंग इगो नावाचा काही प्रकार असतो का? असतो ना, की मी माझ्या मुलाला पाहिजे ते देऊ शकत नाहीये. किंवा उद्या माझा मुलगा मला म्हणाला तर बघा माझ्या मित्राचे वडील त्याला सगळं देतात, तुम्ही मला काही देत नाही. किंवा माझ्या मित्राची आई तिला असं सगळं खायला करून देते, तुला काहीच येत नाही. सो कुठेतरी माझा इगो दुखावला जातो. पण मी पण एक माणूस आहे, माझ्यामध्ये पण काही प्लस मायनस असणार आहेत. सो मला ते कन्व्हे करता आले पाहिजेत योग्य पद्धतीने, की नाही मला नाही येत जेवण करता, किंवा मला नाही एखादी गोष्ट तुझ्यासाठी आत्ता करता येणार आहे, पण तुला हवी आहे ना, इतक्या दिवसांनी या वेळेला किंवा तुझ्या वाढदिवसाला मी हे करीन. आणि मग ते प्रॉमिस फुलफिल करता आलं पाहिजे. सो तो जो इगो आपण घेऊन बसतो ना, की मी पेरेंट आहे आणि मला सगळं जमलं पाहिजे आणि मला सगळं आलं पाहिजे, ह्याच्यामुळे आपण ते पेरेंटिंग अनुभवणंच सोडून देतो.
सो आपण प्रत्येक वेळेला मी कुठे कमी पडते का ह्या बघण्याकडेच आपला कल जास्त असतो आणि त्यात मग ते रिलेशनच छान डेव्हलप होतं. आणि एक्सपोजर ही एक गोष्ट आहे आता ज्याच्यासोबत म्हणजे ऑफकोर्स सगळ्या एन्व्हायरमेंट्समध्ये पेरेंट्स असू शकत नाही, कॉलेजच्या किंवा स्कूलच्या वॉटेवर, आणि प्लस सगळ्या ऍक्सेस पण वेगवेगळा आता की मोबाईल आहे, इंटरनेट, सगळं या गोष्टीमध्ये. तर हे सगळं एक्सपोजर किंवा अट्रॅक्शन्स आहेत, या प्रत्येक गोष्टीबद्दल पेरेंट्स कॅचअप नाही करू शकत आणि प्लस ते कंट्रोल पण करणं अवघड आहे. प्लस त्यांना असं वाटतं की ह्या गोष्टीबद्दल म्हणजे माहिती करून चुकीची माहिती पण नाही जायला पाहिजे आपल्या किडसोबत. तर हे सगळं कसं बॅलन्स करता येऊ शकतं? माझ्या दृष्टीने एकच त्याचा कानमंत्र असा की ओपन कम्युनिकेशन. की म्हणजे जेव्हा आपण मुलांना मोबाईल देतो, आपण हे आपल्या मोबाईलच्या त्या एपिसोडमध्ये पण म्हटलं होतं की मोबाईल मुलांना देताना त्याचे फायदे तोटे आपल्याला सांगता आले पाहिजेत मुलांना. आता म्हणजे जसं आपण ड्रायव्हिंग लायसन्स काढताना परीक्षा देतो ना, किंवा मुलाला हातात गाडीची चावी देताना आपण सांगतो बाबा हेल्मेट घाल, सिग्नल पाळ, बरोबर वन वे बघत जा, उलट्या बाजूनी येऊ नको. सो ही सगळी आपण का देतो? कारण तिथे आपल्याला जीवाची भीती असते, इथे जीवाची भीती नाहीये. त्यामुळे आपण ते देताना आपण त्यांना काय सांगतोय, काय पद्धतीने तो देतोय, ते देत असताना आपण त्याच्या बरोबरीने काय काय गोष्टी, म्हणजे फोन दिला, मग फोन बरोबर हेडफोन्स दिले, मग काही दिवसांनी आपण कंप्लेंट करतो कायमच कानात हेडफोन असतात, आम्ही काय बोलतोय हे त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. किंवा घराचे नियम काही, तेव्हाही आपण असं म्हटलं होतं की आई वडील काय करतायत हे कुठेतरी मुलं अनुकरण करत असतात. म्हणजे आपण ठीक आहे, मी माझ्या मुलाला मोबाईल दिला 14-15व्या वर्षानंतर, पण तो मला बघतोय ना 15 वर्ष मोबाईल वापरताना, माझा वापर मोबाईलचा कसा आहे हा त्यांनी फॉलो केलेला आहे आणि तोच करणार आहे हातात आल्यानंतर. त्यामुळे मला माझ्यासाठी म्हणजे आपल्याकडे ना एक खूप पूर्वीपासून चालत आलेली म्हण आहे की किंवा आपण त्याला काय सेईंग म्हणू शकतो की पालक किंवा शिक्षक विद्यार्थी घडवतात किंवा मुलं घडवतात. माझं म्हणणं असं आहे, आतापर्यंतच्या एक्सपिरियन्सवरनं कोणीच कोणाला घडवत नाही, मुलं ही घडतच असतात. तुम्ही त्याच्यावर प्रयत्न करा नाही तर नका करू, ते घडणारच आहे. फक्त आपण काय करतो तर आपण त्यांना घडण्याची एक दिशा देऊ शकतो, या व्यतिरिक्त आपण काही नाही करू शकत. पण पालक म्हणून आपण घडत असतो नक्कीच. म्हणजे मी लग्नाच्या आधीची किंवा मी पालक होण्याच्या आधीची आणि पालक झाल्यानंतरची खूप फरक आहे माझ्यामध्ये. पण माझं मूल आहे तसंच आहे. सो त्याला मी नाही घडवलेलं, पण त्यांनी मला पालक म्हणून नक्कीच घडवलं. सो हा अप्रोच जर आपण ठेवला ना तर आपला तो इगो कुठेतरी निघून जातो. आपण ओपन कम्युनिकेशन मुलांशी करायला लागतो, कारण मला माहितीये ना मला चांगलं पालक म्हणून घडायचंय. किंवा आपल्याकडे एक परफेक्ट पालक ही पण एक संज्ञा आहे की मी परफेक्ट पालक आहे. असूच शकत नाही कोणी परफेक्ट पालक, कोणामध्ये तरी प्लस मायनस काहीतरी असणार आहे. पण त्या ओपन कम्युनिकेशनमुळे मुलांना जे काही एक्सपोजर मिळतं ना ते घरी येऊन शेअर करतात. म्हणजे मी किती वेळेला माझे प्रॉब्लेम्स, माझ्या चुका शेअर करते मुलांबरोबर, आत्ताच्या म्हणजे जुन्या तर लांब राहिल्या, पण संध्याकाळी एकत्र बसून दिवसभरामध्ये झालेल्या गोष्टी, मला मिळालेला आनंद, मला झालेला त्रास, माझ्याकडनं घडलेल्या चांगल्या गोष्टी, माझ्याकडनं घडलेल्या चुकीच्या गोष्टी, ह्या जर मी शेअर करत असेल ना तर मुलं आपोआप हे पिकअप करतात आणि तेही ते करायला सुरुवात करतात. म्हणजे बऱ्याच वेळेला पालक असं सांगतात की माझी मुलगी घरी येऊन खूप बोलते, सगळं सांगते घरी येऊन, शाळेत काय काय झालं ते, पण जे पाहिजे ते सांगतच नाही, सगळं वरवरचं सांगितलेलं असतं. हे तर माहितीच नव्हतं मला मुलीच्या बाबतीतलं, असं नंतर लक्षात येतं. कारण मुलांनी पण ते बघितलेलं असतं की आई वडील हात राखून आपल्याबरोबर शेअरिंग करतात. सो ते शेअरिंग खूप मनमोकळं असलं पाहिजे, खूप प्रामाणिक असलं पाहिजे. बनवून घडवून गोष्टी सांगून शेअरिंग करून उपयोग होत नाही. किंवा बरेचदा असं मला आता जाणवलं की आपण पिअर प्रेशर हा शब्द जनरली मुलांच्या बाबतीत वापरतो, पण पालक म्हणून पण आपल्याला ते असतं का की समोरच्या मुलीला काय हा जॉब मिळाला, समोरची मुलगी फॉरेन मध्ये शिकायला गेली, माझी अजून इथंच आहे, मग मी कमी पडतोय का, किंवा मग मी केलं तेवढं तिने त्यातनं मला रिटर्न दिले नाही, हे पिअर प्रेशर पेरेंट म्हणून पण असतं का लोकांना? खूप असतं. आपण ते पिअर प्रेशर जपत राहतो आणि मग त्याचा त्रास जितका आपल्याला होतो तितका जास्त मुलांना पण होत असतो, कारण ते कुठेतरी कॅरी फॉरवर्ड होत राहतं ना आपल्याकडनं सुद्धा. सो पेरेंट्स मध्ये तू म्हणतोस त्याप्रमाणे नक्कीच पिअर प्रेशर भरपूर असतं. म्हणजे आय हॅव बीन व्हेरी फॉर्च्युनेट विथ दिस की म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट
जसं म्हणजे मला नेहमी असं सांगितलं गेलेलं आहे पप्पाकडून की कशा चुका झाल्या माझ्या लाईफमध्ये ज्या, आणि बेसिक म्हणजे मी बाहेर असं ऑब्झर्व केलं युजली की ते जसं तुम्ही म्हणता की पेरेंट झाल्यानंतरची एक इमेज मेंटेन करायचा ट्राय करता, पण आपण जेव्हा नेहमी बोलत असतो तेव्हा तू पेरेंट व्हायच्या आधीचे पण एक्सपिरियन्स सांगणं इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यामुळे जास्त हेल्प होते सगळ्यावरती. जनरली आमचं नेहमी आता सध्या असा विषय चालतो की टेक्नॉलॉजी किंवा आता ज्या ऑटोमॅटिक आहे AI जनरेटेड आपण विषय काढला, त्यामुळे आपलं ब्रेन शाबूत ठेवून त्याला शार्प करणं आणि त्या दृष्टीने कष्ट करत राहणे ह्याला पर्याय राहणार नाही आयुष्यामध्ये. पुढे कितीही काही ऑटोमॅटिक गोष्टी आल्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला, तरी पण एक इमोशन टिकून जे कामं केली जातील डेडिकेशननी ती जास्त टिकून राहतील. उलट मी तिला असं सांगतो की तुम्हाला आता जास्त सोपं आहे आमच्यापेक्षा, कारण 10 लोकांना जर निबंध लिहायला लावलं तर एकच माणसाचा जेन्युइन निबंध असण्याचे चान्सेस असणार. अगदी खरं आहे, नाहीतर ChatGPT आणि AI आहे. अजून एक असं होतं की युजली एका पॉइंट नंतर कधी कधी मुलांना अशी फिलिंग येते की जेव्हा काही भांडणं होतात किंवा काही डिसएग्रीमेंट्स होतात तेव्हा कधी पेरेंट्सकडनं असं बोललं जाऊ शकतं की तुमच्यासाठी मी हे केलं तर तुम्ही मला काय देताय त्याच्या रिटर्नमध्ये, असं मी ऑब्झर्व केलंय बऱ्याच ठिकाणी. सो त्या मुलांना खूप असं काहीतरी इन्व्हेस्टमेंट असल्यासारखी फिलिंग येते, तर हे कसं हँडल केलं पाहिजे? कारण ती फिलिंग खरोखरच तशी दिली जाते की मी माझ्या मुलांसाठी एवढं केलंय, सो त्याच्या रिटर्न मला मिळाले पाहिजे. कारण आणि म्हणजे त्यात पालकांची चुकी आहे असं पण मी म्हणणार नाही, कारण आता म्हणजे मी जे बघत आले ते की माझ्या वडिलांनी त्यांच्या वडिलांसाठी खूप काही केलंय, कारण ते जेव्हा आजारी होते त्यांना बरं नव्हतं, मग त्यांना घरी आणून ठेवणं, सो त्यांनी ते तितकं केलेलं आहे. त्यांनी करताना ते माझे वडील आहेत आणि मी केलं पाहिजे, ते माझं कर्तव्य आहे या दृष्टिकोनातनं केलंय. त्यांच्या वडिलांनी काय एक्सपेक्ट केलं असेल हे मला माहिती नाही, किंवा मी माझ्या आई वडिलांचं करणं किंवा माझ्या नवऱ्याने माझ्या आई वडिलांचं करणं हे प्रेमाखातर होतं, बरोबर. पण आता तेच जेव्हा माझी मुलं बघतात तेव्हा त्यांना कुठेतरी ते रजिस्टर होतं की हे असतं, हे करायचं असतं, कारण हे एक रिलेशन आहे, आपलं नातं आहे आणि आपल्याला जसं त्यांनी ते जपलंय तसं आपल्याला पण ते जपायचंय. पण जेव्हा तुम्ही बोलून दाखवता ते त्यावेळेला त्याची गंमत निघून जाते. म्हणजे मी माझा जॉब सोडला का तर माझी 2 मुलं झाली, मग मी तुमच्यासाठी जॉब सोडून घरी बसलीये, आता तुम्ही मोठे झाल्यात, आता मला पाहिजे ते मी करणार, आता तुम्ही मला विचारायचं नाही. हे जे बोलून दाखवणं आहे ना, मग मुलं म्हणतात आम्ही कुठे सांगितलं होतं जॉब सोडायला तुला. टू द एक्सटेंट मुलं इतकंही म्हणतात जन्म द्यायला आम्ही कुठे सांगितलं होतं. आणि जेव्हा तुम्ही हे बोलून दाखवता ना त्यावेळेला तुम्हालाही घेता पण आलं पाहिजे, कारण तितकं फ्रीडम तुम्हीच दिलेत मुलांना लहानपणापासून विचारांचं, बोलण्याचं. मग जर ते त्यावेळेला बोलतायत तर मग मला हर्ट नाही झालं पाहिजे किंवा मी ते बोललं नाही पाहिजे. सो आपण मुलांकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतो का आपल्याला हवं होतं म्हणून आपण क्रिएट केलेली एखादी चांगली गोष्ट आणि ती मी चांगल्या पद्धतीने हाताळू शकले या पद्धतीने बघतो. सो कुठेतरी ते इनर्टली समजा इन्व्हेस्टमेंट असेल किंवा इनर्टली कुठेतरी असं असतं ना की हा आता मी म्हातारपणी माझ्या मुलांनी माझ्याकडे बघितलं पाहिजे, हे फिलिंग जरी डोक्यात असेल ना तरीही हे कधीतरी बाहेर पडतं. त्याच्यामुळे हे बोलून दाखवणं हे खूप त्रासदायक आहे समोरच्या माणसाला पण, ऍट द सेम टाइम आपल्याला पण. आणि आय एम शुअर ते पेरेंट्स कडनं अशा वेळेला निघतं जेव्हा तो खूप हिटअप मोमेंट असतो. अदरवाईज कोणीच पेरेंट असं म्हणणार नाही की माझं मूल माझी इन्व्हेस्टमेंट आहे. नाही, प्राईड आहे हे असू शकतं किंवा माझं मूल हे माझं सर्वस्व आहे इथपर्यंत सुद्धा असू शकतं, पण माझी इन्व्हेस्टमेंट आहे हे खूप कमी वेळेला येतं आणि ते येतं त्यावेळेला त्या हिटअप मोमेंट मध्ये चाललेलं असतं. आणि जरी ते गेलं तरी ते मला परत पाठीमागे एकतर घेता येत नाही, पण नक्की अपॉलॉजी करता येते आणि ती जरी केली ना तरी ती समोरच्यापर्यंत पोहोचते. आणि असं पण ऑब्झर्व केलंय मी की कशाचं तरी टाइम कॉम्पन्सेशन करण्यासाठी किंवा कशाचं तरी कॉम्पन्सेशन करण्यासाठी असं मटेरियल किंवा ब्रायबरी, असं रिश्वत देणे किंवा आपण लहानपणीपासून बघतो की मूल रडत असेल तर त्याला चॉकलेट देणं किंवा असं काही, तर इथपासून याची कदाचित सुरुवात होत असावी. पण हे कसं म्हणजे काहीतरी कॉम्पन्सेशन करण्यासाठी जे करतात आणि मग नंतर असं एक्सपेक्ट केलं जातं की त्या मुलांनी परत पेरेंट्सला टाइम द्यावा जेव्हा त्यांच्याकडे टाइम आहे आता. बरोबर, म्हणजे ना लहानपणापासून आपण मुलांना हे शिकवतो की हे केलं तर हे मिळेल. सो ज्याला आम्ही रिवॉर्ड पनिशमेंट म्हणतो ना, कधी कधी त्याची गरज असते,
पण कधी आणि ती कशा प्रकारे वापरायची हे पेरेंट्सना कळलं पाहिजे. की म्हणजे आता एखाद्या मुलाला काय खूप मोठं काहीतरी गिफ्ट हवंय, से बाईक हवी आहे, मोबाईल हवाय, असं काहीतरी, तर यू नीड टू अर्न दॅट. तुम्ही त्याला रिवॉर्ड पनिशमेंटचं रूप नका देऊ. यू कॅन टेल हिम की बाबा यू अर्न इट, तू व्यवस्थित अभ्यास कर, तू चांगले मार्क मिळव, तुझं जे काय आपल्याला एक्सपेक्टेड आहे किंवा त्याची कपॅसिटी आहे, ऑफकोर्स फक्त एक्सपेक्टेशन पण नाही, त्या कपॅसिटी प्रमाणे तू ते कर आणि तू ते मिळव, मग तुला ते मिळणार आहे. पण तू मार्क चांगले मिळवलेस तर तुला बाईक मिळेल हे इक्वेशन नसलं पाहिजे. ते इक्वेशन आलं की प्रत्येक वेळेला मला काहीतरी हवं असेल तर मला स्वतःला प्रूव्ह करायला लागेल, किंवा मला काहीतरी हवं असेल तर मला ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे करावं लागेल, हे इक्वेशन मुलांच्या डोक्यामध्ये तयार होतं. आणि बऱ्याच वेळेला तू म्हणलीस तसं दोघेही पालक नोकरी करणारे खूप ठिकाणी असतात आता. मग मुलांना वेळ देता येत नाही. मग काय करायचं, तर 1-2-3 दिवसांनी दर काहीतरी खेळणं आणायचं, फिरायला घेऊन जायचं, हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जायचं. ह्या सगळ्या मटेरियलिस्टिक थिंग्स किंवा गोष्टी त्याच्यामध्ये यायला लागतात. आणि ज्या वेळेला पालक मोठे होतात आणि मुलं अडल्टहुडमध्ये जातात त्यावेळेला ते त्यांच्या लाईफमध्ये बिझी असतात, पालक रिलेटिव्हली फ्री असतात. सो त्यांना वाटतं आता मुलांनी वेळ द्यायला पाहिजे. त्याही वेळेला मुलं हे ऐकून दाखवतात, जेव्हा आम्हाला वेळ हवा होता तेव्हा तुमच्याकडे वेळ नव्हता. पण माझ्याकडे वेळ का नाहीये आत्ता, हे मुलांपर्यंत आपण का नाही पोचवत. परत तिथे आपला पेरेंटल इगो येतो. मी मुलांसाठीच तर करतेय सगळं, किंवा मी मुलांसाठीच तर करतोय सगळं, त्यांना कळलं पाहिजे. कसं कळणार जोपर्यंत मी पोचवतच नाही त्यांच्यापर्यंत. आपण किती क्वालिटी टाइम देतो हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही अगदी दिवसातली 15 मिनिटच मुलांना दिली पण ती खूप छान असतील ना तरी मुलांना तेवढी पुरतात. त्यांना तुमचे 4 तास आणि 5 तास नकोच असतात प्रॅक्टिकली, त्यांना त्यांचं फ्रीडम हवं असतं. पण ती 15-20 मिनिटं तुम्ही त्यांना छान दिली, त्यांच्याशी छान गप्पा मारल्यात, त्यांना हवं ते खेळलं किंवा त्यांना हवं ते करून खायला घातलं किंवा त्यांच्या बरोबरीने काही ऍक्टिव्हिटी केली तरी ती त्यांना खूप असते. तेवढं जरी आपल्याला मुलांना देता आलं तरी माझ्या मते जे आपल्याला कन्वे करायचे ते पोहोचू शकतं त्यांच्यापर्यंत. हे असं मला नेहमी एक सायकल वाटतं की प्रत्येक पर्सन जेव्हा पेरेंट होतो त्यांचा एक काहीतरी चाइल्डहुड ट्रॉमा किंवा असं काही असतं ते त्यांच्या पेरेंटिंगमध्ये ट्रान्सफर करतात आणि मग ते मुलं पेरेंट झाले की ते सो ऑन, मग ते नेव्हर एंडिंग सायकल सारखं होतं एक. सो हे सायकल कुठेतरी ब्रेक करणं गरजेचं आहे का? गरजेचं आहे का पेक्षा ते त्या वेळेची त्या वेळेला आपल्याला ते डिसाईड करायला पाहिजे की गरजेचं आहे का. म्हणजे माझ्या लहानपणी माझी आई मला खूप मारायची किंवा माझे वडील मला खूप मारायचे, आता मी माझ्या मुलांना मारणार नाही, हे टोक किंवा ते टोक. तो माझा ट्रॉमा होता ना की मी खूप मार खाल्लाय, आम्हाला माहितीये त्याचा किती त्रास होतो, त्यामुळे आता माझ्या मुलाला त्रास नको व्हायला. किंवा मगाशी मी म्हटलं तसं मला पाहिजे ती गोष्ट पाहिजे त्यावेळेला लहानपणी मागून पण नाही मिळाली, आता माझ्या मुलाला काही मागायला लागलंच नाही पाहिजे, तो मागायच्या आधी मी त्याच्यासमोर हजर करणार आहे. माझा तो ट्रॉमा होता की मला नाही ना मिळालं त्या वेळेला हवं असलेलं, मग किती त्रास होतो मला माहितीये, सो मी ते देणार आहे त्याला. आणि कदाचित ना माझ्या वेळच्या पेरेंटिंग मध्ये ते कन्वे करणं नव्हतं की का नाही देणार आहे, बास आई वडिलांनी नाही म्हटलं म्हणजे नाही, दॅट इज द फायनल वर्ड. मग त्याच्यावरती मी काही विचारायचं नाही, त्यांनी काही सांगायचं नाही. पण फॉर्च्युनेटली एक गोष्ट अशीही होती तेव्हा की त्या गोष्टी डोक्यात नाही राहायच्या, त्या वेळेला निघून पण जायच्या, कारण त्याला तितकं महत्व दिलं जायचं नाही दोघांकडनं. आताच्या मुलांमध्ये किंवा जनरेशनमध्ये, इव्हन पालकांच्या जनरेशनमध्ये मला पण ते खात राहतं, मी एखादं गोष्ट माझ्या मुलाला दिली नाही तर, आणि त्याला पण ते खात राहतं. माझ्याही वागण्या बोलण्यातनं ते त्याच्या समोर जातं, त्याच्या वागण्या बोलण्यातनं माझ्या समोर येतं. सो ती गोष्ट डोक्यातनं निघून जायला वेळच मिळत नाही. त्याच्यामुळे तो ट्रॉमापेक्षा सुद्धा मी त्यातनं लर्निंग काय घेतलं, समजा हे मी घेऊ शकले तर कदाचित तो ट्रॉमा कॅरी फॉरवर्ड व्हायचे चान्सेस कमी होतील. की मला लहानपणी कधी कधी मारलं आई वडिलांनी, ओके 10-15 वेळा मी मार खाल्ला, पण त्यातला 3 ते 4 वेळा ना जेन्युइन होता, माझी चूक होती आणि म्हणून त्यांनी मारलं. आणि मला 100% गॅरंटी आहे किंवा माझाही असा एक्सपिरियन्स आहे की जेव्हा आई वडील मारतात त्यानंतर तेच 10 मिनिटांनी तुम्हाला जवळ पण घेतात. सो ते जे जवळ घेणं आहे ना त्यातनं त्या मारण्याचं सगळं निघून जातं. मग तो ट्रॉमा राहायची पण खरं तर गरज नाही, पण अगेन इट इज डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन की कोणीतरी तो ट्रॉमा ठेवतं, कोणीतरी ती गोष्ट डोक्यात ठेवतं. पण मग मला तो ट्रॉमातनं बाहेर पडायचं असेल तर एकतर मला मदत घेतली पाहिजे,
कोणाची तरी प्रोफेशनलची, की मला या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडायचंय, तर तू म्हणतेस तशी ती सायकल तिकडे ब्रेक होऊच शकते. आणि आत्ताचं पेरेंटिंग हे आत्ताच्या सिच्युएशनला मला साजेसं असलं पाहिजे. मी जे घेतलं त्याच्या अपोजिट पण नाही किंवा तसंच्या तसं पण नाही. आत्ता गरज काय आहे हे ओळखून मला ते पेरेंटिंग देता आलं पाहिजे. किंवा कधी कधी हे ट्रॉमा किंवा असं काही कसं जनरेट होऊ शकतं की काही प्रेशर, एक्सपेक्टेशन्स, कम्पॅरिझन, जसं तू म्हणत होता की पेरेंट्सचं पण एक काइंड ऑफ पिअर प्रेशर असतं जे बाहेरून येत असतं. तर हे सगळं म्हणजे पेरेंट्सनी कसं हँडल केलं पाहिजे? किंवा कधी कधी पेरेंट्सला आपल्याकडून एक एक्सपेक्टेशन आहे आपल्याच कॅपॅसिटीनुसारचं. कधी कधी मुलं पण कदाचित रिअलाइज करत नसतील की ह्या आपल्या पोटेन्शियलला रेकग्नाइज करून बोलतात जे आपल्यालाच माहित नाहीये ह्या पॉइंटला. तर ह्यातला फरक कसा समजून घेतला पाहिजे? पेरेंट्सच्या बाबतीत म्हणत असशील तर मला जो काही त्रास होतोय किंवा माझे जे काही पेरेंट्स म्हणून माझ्याकडनं एक्सपेक्टेशन्स आहेत, ते एक्सपेक्टेशन पूर्ण झालेच पाहिजे. हा अट्टाहास एक तर मला बाजूला ठेवायला पाहिजे, कारण मी नवीन पेरेंट आहे ना. मी काही जन्मापासून पेरेंटिंग घेऊन नाही आले. माझी मुलं जन्माला आली तेव्हा मी पेरेंट झाले. सो मी सगळंच नवीन शिकतीये. माझा प्रयत्न 100% असा असायला पाहिजे किंवा म्हणजे एफर्ट्स मला पूर्ण देता आले पाहिजेत मला जे करायचंय त्याच्यासाठी. पण अट्टाहास नको की मला 100% छान पेरेंट व्हायचंय किंवा माझ्या मुलांनी मला छान पेरेंट म्हटलं पाहिजे, सगळ्यांसमोर माझं कौतुक केलं पाहिजे. हा अट्टाहास असेल ना तर आपण कपॅसिटी बाहेर जाऊन काहीतरी करायचा प्रयत्न करतो की, आणि ते करताना 100% कुठेतरी गफलत होते कारण ती माझी कपॅसिटीच नाही. त्याच्यामुळे मी एक्सपेक्ट करताना की मला माझ्या मुलाशी रिलेशन चांगलं ठेवता आलं पाहिजे, त्याला आणि मला बोलताना कोणत्याही गोष्टीमध्ये अडकाठी नाही आली पाहिजे, तितकं ओपन कम्युनिकेशन मला त्याच्याबरोबर ठेवता आलं पाहिजे. मला त्याच्याकडनं काय हवंय हे मला त्याला कन्व्हे करता आलं पाहिजे. पण परत तिथेही एक्सपेक्टेशनचा अट्टाहास नको की मी म्हणतोय ना मग ते तुला केलंच पाहिजे कारण मला तुझी कपॅसिटी माहिती. जसं तू म्हणलीस की बऱ्याच वेळा पेरेंट्सचं मुलांकडनं जी अपेक्षा असते ती असते कारण त्यांना कपॅसिटी माहिती. पण कपॅसिटी आणि लायकिंग या पण दोन गोष्टी आहेत ना. म्हणजे मला माहितीये माझ्या मुलाची कपॅसिटी आहे, तो इंजिनियर किंवा डॉक्टर होईल, पण त्याचं ते लायकिंगच नाहीये, तर मी का त्याच्या मागे लागायचं? मग त्याचं जे लायकिंग आहे त्याच्यातली त्याची कपॅसिटी आणि तो 100% एफर्ट देतोय का हे बघायचं काम माझं आहे, ते मी करू शकते. सो ते मला वेगळं करता आलं पाहिजे की पेरेंटल एक्सपेक्टेशन आणि मुलाचं लायकिंग अलॉंग विथ हिज ऑर हर कपॅसिटी हे दोन्ही जर मॅच करता आलं तर माझ्या मते जो तुझा प्रश्न आहे की ते वेगळं ठेवता येऊ शकेल. आता शेवटाकडे वळताना असं आहे की आपण आत्ता ज्या एज ग्रुप सोबत डील करत आहोत त्याच्यामध्ये आपण कधी कधी हे विसरून जातो की ही मुलं पण आता ॲडल्ट्स व्हायला लागले, त्यांना पण एक मॅच्युरिटी येते. सो कधी कधी त्या मुलांनी पण पेरेंट्सकडून अंडरस्टँडिंग म्हणजे त्यांना पण अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे त्यांच्या मॅच्युरिटीनुसार. असं कधी कधी म्हणजे मला माझ्या ओपिनियनमध्ये वाटतं की एका पॉईंट नंतर ही रिलेशनशिप 2 वे होते. जशी आधी 1 वे असते की तुम्ही तुमच्या मुलांना एक सर्टन ॲडवाइस देता मग ते फॉलो करतात. मग मुलांनी पण ही मॅच्युरिटी दाखवणं गरजेचं आहे का पेरेंट्सच्या टुवर्ड्स जेव्हा ते स्वतःला म्हणतात की आता मी ॲडल्ट झालोय? 100% आहे. थँक्यू फॉर दिस क्वेश्चन फ्रॉम यू, कारण तू पण आता ॲडल्ट आहेस, राईट? सो मला माहितीये किंवा मला कळतंय, मला पण थोडं मागे जाऊन बघता आलं पाहिजे की मला आवडत होतं का मला ॲडवाइस दिलेलं. हा, तर मग मला तो ॲडवाइस मला कळतंय ना की आता माझ्या आईवडिलांना मला हे सांगायला पाहिजे. सो ते सांगणं माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे आणि मी ते केलं पाहिजे. पण आता नाहीच त्यांना कळत आहे आणि नाहीच त्यांना करायचंय तर मी काही नाही करू शकत. हेही मला ॲट द सेम टाइम एक्सेप्ट करता आलं पाहिजे. 2 वे असायला पाहिजे रिलेशनशिप, पण त्याची सुरुवात ही कुठेतरी एक साधारण मूल 8-10 वर्षाचं असताना तिथून व्हायला पाहिजे की ते 2 वे कम्युनिकेशन असलं पाहिजे. आणि आपण म्हणतो ॲडल्ट झाल्यावर, मला असं वाटतं आता ही मॅच्युरिटी कुठेतरी मुलांना 14-15 वर्षापासून येते, मॅच्युरिटी येते, पण बऱ्याच वेळेला त्याचे कॉन्सिक्वेन्सेस एखाद्या गोष्टीचे पटकन लक्षात येत नाहीत. आणि तिथे जर का हे 2 वे कम्युनिकेशन असेल ना तर ती चर्चा छान होते की मला हे वाटतंय असं करायचं, तर तिथे कुठेतरी पालकांच्या मॅच्युरिटीने त्याचे प्रोज अँड कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत हे सांगितले जातात. आणि एक्झॅक्टली सेम अपोजिट होतं जेव्हा मुलं ॲडल्ट होतात
आणि पेरेंट्स कुठेतरी आता म्हातारपणाकडे म्हणा किंवा सिनियर सिटीजन्स व्हायला लागलेले असतात. त्यामुळे आत्ताच्या ज्या सगळ्या नवीन गोष्टी आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचणार कशा, तर मुलांच्या थ्रू. त्याच्यामुळे मुलांकडनं जर हे कम्युनिकेशन झालं नाही तर त्यांना आजच्या जगाची ओळख होणारच नाही. म्हणजे आज आता समजा माझ्या आई वडिलांना किंवा माझ्या सासू सासऱ्यांना AI किंवा ChatGPT हे काय आहे हे कळणार कुठून. म्हणजे कदाचित टू द एक्सटेंट की मला सुद्धा माहिती नसेल, माझ्या मुलांकडनं ते मला कळवून घेतलं पाहिजे तर ते मी माझ्या मागच्या पिढीला पोहोचवेन. त्याच्यामुळे हे जे कम्युनिकेशन आहे ना हे जितकं छान असेल तितकं माझ्या मते ते बॅक अँड फोर्थ होणं कमी होईल आणि ऍक्सेप्टन्स एकमेकांचा खूप जास्त वाढेल. किंवा आपण एका पॉइंट नंतर म्हणजे ॲडल्टहुडमध्ये किंवा आता आपण असं 1-to-1 कम्युनिकेशन करतो की पेरेंट्स पण अंडरस्टँड करतात की आता आपलं पण किड मोठं झालंय आणि सेम वे किड्सनी पण विचार केला पाहिजे. किंवा मला आपल्या जनरेशनच्या लोकांचं आता एक असं वाटतं की आपल्या आई वडील आणि आपली मुलं ह्या दोघांनाही एकत्र सांभाळत नेणं हे जास्त कठीण काम आपल्यासाठी आहे आता. कदाचित आपण जेव्हा 70मध्ये जाऊ तेव्हा आपला वेगळ्या पॅटर्ननी आपली डेव्हलपमेंट झाली असेल. आणि आपण आत्ता सगळ्या चेंजेस जे करायला पाहिजे त्याबद्दल बोललो, पण शेवटी आपण ह्युमन्स आहोत. प्रत्येक गोष्ट चेंज होऊ शकत नाही किंवा मी जरी चेंज झाले तर समोरचा व्यक्ती चेंज नाही होऊ शकत. हे सगळं एक सेम पेजवर यायला एक स्टेट यावी लागते. पण तोपर्यंत आपण सगळ्याच गोष्टी बदलू शकत नाही स्वतःला किंवा दुसऱ्याला. हा एक्सेप्टन्स कसा आणायचा? एक खूप छान थेरपी आहे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी म्हणून, आणि त्याच्यातलं एक खूप छान प्रिन्सिपल आहे की माझ्या हातात कोणत्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी मी बघणार, ज्या माझ्या हातात नाहीयेत त्याच्यावर मी कामच करायला जाणार. माझ्या हातात काय आहे मला बदलायचंय. आता तू म्हणलीस तसं प्रत्येक गोष्ट माझ्यातली मी बदलू शकते का? नाही बदलू शकत. किंवा जी कोणती गोष्ट मी बदलणार आहे ती 100% बदलू शकते का? नाही बदलू शकत. हेही मला माहिती. मग माझा प्रयत्न असा राहिला पाहिजे की मला छान वाटेल इथपर्यंत मी स्वतःला बदलायला पाहिजे. समोरचा बदलेल नाही बदलेल हे माझ्या हातात नाही, पण मी प्रयत्न करत राहणार. तो समोरचा जो माझा खूप जवळचा आहे, म्हणजे अख्ख्या जगाला बदलायला जायची जबाबदारी माझी नाहीये, पण माझं जवळचं माणूस आहे त्यांनी बदलावं काही काही गोष्टींमध्ये असं मला वाटतंय, तर मला ते कन्व्हे करायचंय त्याच्यापर्यंत. प्रयत्न करायचे मी सोडणार नाही, पण म्हणून मी अट्टहास नाही करणार की मी प्रयत्न करते ना मग आता तू बदलायलाच पाहिजे. सो तो जो अट्टहास आहे ना तो मला खूप त्रासदायक असतो. त्यामुळे तो एकतर तो अट्टहास नको, आणि माझ्या हातात काय आहे आणि काय नाहीये हे मला छान ओळखता आलं तर कदाचित माझा त्रास कमी होईल की अरे मी बदलत नाहीये किंवा मला बदलता येत नाहीये. हा जो होणारा त्रास आहे ना हा कदाचित कमी होऊ शकतो. तर ह्या नोटवरती आपण हा एपिसोड थांबूया. गप्पा मारत गेल तर ह्यासाठी भरपूर विषय, आणि जेव्हा आपला एपिसोड करायचं ठरलं तेव्हाच असं ठरलं होतं की वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यांवरती बदलत जाणारं पालकत्व असा याचा एक पॅटर्न असावा. त्यातला मुद्दाम ॲडोलसन्स किंवा टीनेज हा विषय मुद्दाम आधी घेतला, कारण जनरली त्या वयामधल्या पालकांचे खूप जास्त प्रश्न असतात. आपण आता बऱ्याचदा काउन्सिलिंगमध्ये तुम्ही मुक्तांगणमध्ये पाहता की जे स्क्रीन ॲडिक्ट मुलं किंवा त्यातून होणारे गॅम्बलिंग सारखे विषय आहेत, ह्या सर्व गोष्टी लॅक ऑफ कम्युनिकेशन असेल किंवा आपल्या पेरेंटिंगच्या असणाऱ्या गैरसमजांमधनं आपण कित्येक गोष्टी करत असू की हे घडतंय आपोआप म्हणून पण दुर्लक्ष केलं जात असेल. तर अशा गोष्टींवरती आपण जी चर्चा करतो, म्हणजे जेव्हा अनुष्का बरोबर हे एपिसोड करायचं आमचं ठरलं तेव्हा पॅटर्नच हा ह्याचा होता की मागच्या पिढीला सुद्धा अजून ह्याविषयी काय वाटतंय, आणि अशी चर्चा घडून ह्यातून काही लोकांना काही मार्गदर्शन होईल, काही लोकांना त्यातून एक वेगळा अवेअरनेस होईल, काही लोकांना आता तू जसं महत्वाचं वाक्य बोलली की ज्या मागच्या आम्ही जेव्हा सायकोलॉजीचा किंवा मला वाटतं अँझायटीचा एक एपिसोड केला त्यात असा विषय झाला होता की आत्ताची पिढी अशी पण आहे का की थोडंफार काही झालं की मुझको वो बैठ गया, मुझको वो डिप्रेशन आ गया, तर छोट्या छोट्या गोष्टींचा इश्यू करून लगेच मदतीला धावायचं का, हे एक टोक असू शकतं का, असं तेव्हा मला वाटलं होतं. पण आज हे ऐकल्यावर वाटलं की लवकर म्हणजे एक धागा उसवल्यानंतरच तो शिवलेला जास्त बरा, माहीत नाही हा कुठं तुमचं कापड फाटून जाईल अख्खं. तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे की त्यातनं आपल्या पिढीच्या लोकांनी शिकावं की मला ह्याची गरज आहे का, काउन्सिलिंगची आज गरज आहे का, किंवा चुकीच्या लोकांकडनं सल्ला घेऊन मी आणखी हे खराब करणार नाही ना, की
जे आपण सो कॉल्ड मित्र म्हणतो की नॉट नेसेसरी त्यांना आपलं भलं हवंय, पण त्यांना त्याचा तो योग्य मार्ग माहित नसावा कदाचित. हे योग्य मार्गाकडे जाण्यासाठी म्हणजे कित्येकदा सायकोलॉजी रिलेटेड एपिसोड आपण का करतोय, तर तो जो स्टिग्मा किंवा टॅबू असतो लोकांचा की मी कसं जाऊ सायकॅट्रिस्ट कडे, तर हा या मार्गाने मोकळ्या चर्चांमधनं जास्त ओपन व्हावा, हा मेनली यातला हेतू आहे. बाकी बऱ्याच गोष्टी त्यातनं आपण आज काढल्या, बरेच जोडे हाणले गेले एकमेकांना. म्हणजे पाहुण्याच्या चपली सापा तसा प्रकार हा मजा म्हणून म्हणता येईल. पण छान झाल्या गप्पा. आपण ह्यातनं एकदा परत भेटणार आहोत की पुढच्या जनरेशनच्या किंवा शक्यतो नाती ह्या विषयावरतीच बदलत जाणाऱ्या आजच्या काळातल्या गोष्टी हा एक फार मोठा विषय वाटतो. तर आवर्जून भेटूया. आणि तू आज इथे आलीस, पुन्हा एकदा आपण ह्या गप्पांच्या मार्फत हा एपिसोड केला, तर आमच्या जगण्यातील काहीच्या वतीने धन्यवाद. थँक्यू.